चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचे महत्त्वाचे प्रश्न इथे डिस्कस करणार आहे. तर पहिला प्रश्न दिलेला आहे, इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर बघा, डॉक्टर व्ही नारायण यांची निवड करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, डॉक्टर व्ही नारायण जे होते हे शासकीय प्राथमिक शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी होते. त्यांची जी घरची परिस्थिती होती ती अत्यंत हलाखीची होती आणि त्यांचे जे वडील होते ते शेतकरी होते आणि आई ज्या आहे त्या घर सांभाळत होत्या. आणि असं म्हटलं जाते की इयत्ता 8वीपर्यंत त्यांच्या घरी वीजसुद्धा उपलब्ध नव्हती. तरीही त्यांनी त्या परिस्थितीत अभ्यास केला आणि 10वीमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला होता. तर बघा, तर अशा कठीण परिस्थितीतून समोर आलेले, ठीक आहे, व्ही नारायण जे आहे, डॉक्टर व्ही नारायण यांची आता इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून 14 जानेवारी 2025 पासून निवड होणार आहे. ते पदावर रुजू होणार आहे. तर ठीक आहे, त्यानंतर चंद्रयान 3 जे होतं त्यामध्ये सुद्धा त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर इस्रो म्हणजे काय, आता बघा, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन जी आहे, ठीक आहे, तर याची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 करण्यात आली होती आणि मुख्यालय जे आहे ते आहे बेंगलुरू, कर्नाटक. ठीक आहे, तर यापूर्वी कोण होते अध्यक्ष? तर ते होते एस सोमनाथ. त्यानंतर भारताचा 18वा प्रवासी भारतीय दिवस 2025 हा भुवनेश्वर, ओडिशा या ठिकाणी पार पडत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे भारतीय प्रवासी दिवस हा 9 जानेवारीला साजरा केला जातो. ओके, साजरा केला जातो. भारताचे जे परराष्ट्र मंत्री आहे ते आहे एस जयशंकर. ओके, 9 जानेवारी 1915 महात्मा गांधीजी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले होते. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस आपण भारतीय प्रवासी दिवस म्हणून साजरा करतो. उजाला योजना, आता उजाला योजना सध्या न्यूजमध्ये आहे कारण 2015 या योजनेला सुरुवात करण्यात आली होती आणि आता वर्ष सुरू आहे 2025, म्हणजे 10 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर उजाला योजना कशा संबंधित आहे असा आपल्याला थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर LED बल्ब वितरणासंबंधित ही उजाला योजना आहे. त्याचप्रमाणे एक योजना आणखी विचारली जाऊ शकते, ती आपल्याला उज्ज्वला योजना. ठीक आहे, तर ही उज्ज्वला योजना जी आहे ते मोफत गॅस सिलेंडर वितरणासंबंधित ही योजना होती. ओके, आणि एक आहे सौभाग्य योजना जी आपल्याला 24 तास वीज उपलब्ध करून देते, ती आहे सौभाग्य योजना. तर ह्या सर्व योजना आपल्याला पाठ ठेवायच्या आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? तर जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध शायर गुलजार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर हे दोन्ही नावे तुम्हाला इथे पाठ ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न दिलेला आहे, तेनसिंग नॉर्वे राष्ट्रीय जीवनगौरव जो 6 जीवनगौरव पुरस्कार आहे तो उमेश झिरपे यांना देण्यात आलेला आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे, BCCIचे नवीन सचिव म्हणून देवजीत सैकिया यांची निवड करण्यात आलेली आहे. कारण जे जुने सचिव होते आपले जय शहा, हे जे जय शहा आहे ते आता ICCचे चेअरमॅन झालेले आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे हे पद खाली झालं होतं. तर त्याचे आता नवीन जे सचिव झालेले आहे ते झालेले आहे देवजीत सैकिया. मग BCCIचे अध्यक्ष कोण आहे सध्या? तर ते आहे रॉजर बिन्नी. आणि महत्त्वाचं म्हणजे भारतीय पुरुष क्रिकेट टीमचे कोच कोण आहे? गौतम गंभीर. तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की भारतीय महिला क्रिकेट टीमचे सध्या कोच कोण आहेत. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे की शांतता नोबेल पुरस्कार 2024 ओके कोणाला देण्यात आलेला आहे? तर निहान हिंडिक्यो नावाची संस्था आहे जपानमधली, या संस्थेला शांतता नोबेल पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. 23चा मोहम्मद नरगिसी यांना देण्यात आला होता, इराणच्या होत्या त्या. यावरती आयोगानं ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे आता हा 24चा नोबेल तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. तर बघा, नोबेलचं वाटप हे 10 डिसेंबरला केला जातो. ठीक आहे, 10 डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिवससुद्धा साजरा केला जातो. उत्तर प्रदेशमधील महाकुंभ क्षेत्र हा 76वा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. म्हणजे आता उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक भारतातील 76 जिल्हे आहेत, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. ओके, चर्चेतील भारत पोल पोर्टल अलीकडेच CBIने सुरू केलेले आहे. तर बघा, गुन्हे केल्यानंतर जे गुन्हेगार आहे ते देश सोडून जातात, ओके, त्यांच्या संबंधित हे भारत पोल पोर्टल आहे. ओके, CBIचे प्रमुख कोण आहे? सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे प्रमुख कोण आहे? तर ते आहे प्रवीण सूद. ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे इंटरपोल संस्थेची सुद्धा यामध्ये मदत घेतली जाणार आहे. तर इंटरपोल संस्थेची स्थापना केव्हाची आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ती आहे 1923. जल्लीकट्टू हा प्रसिद्ध खेळ सध्या चर्चेमध्ये आहे. तर हा कोणत्या राज्यामध्ये खेळला जातो? तर हा तामिळनाडू या राज्यामध्ये जल्लीकट्टू नावाचा खेळ खेळला जातो. सो हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. भारतात सर्वात जास्त पवन ऊर्जा निर्माण करणारं जे राज्य आहे ते तामिळनाडूच आहे. आणि ईशान्य वारेकडून सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो? तर ते राज्य आहे तामिळनाडू. सर्वात जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? भारत. आता रेमिटन्स म्हणजे काय की भारतातील जे
व्यक्ती आहे ते परदेशात काम करण्यासाठी गेलेले आहे, ते जेव्हा आपल्या मित्र परिवाराला भारतामध्ये पैसे वगैरे पाठवतात त्याला रेमिटन्स असं म्हटलं जाते. ओके. आणि चालू खात्यातील अदृश्य खात्यामध्ये रेमिटन्सचा समावेश केला जातो. तर तो भारत देश आहे जो की रेमिटन्स प्राप्त सर्वात जास्त करतो. 50वा खजुराहो महोत्सव कोणत्या राज्यामध्ये पार पडलेला आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये पार पडलेला आहे. एक हॉर्नबिल महोत्सव असतो तो नागालँड या राज्यामध्ये पार पडतो. ओके. पशुपालकांना अर्थसहाय्य देणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते आहे आपलं महाराष्ट्र राज्य. सर्व हिमनद्या नष्ट होणारा जगातील देश कोणता ठरलेला आहे? तर तो आहे व्हेनेझुएला. मोस्ट एम्पी करा कारण एन्व्हायरमेंट रिलेटेड हा दिवस आहे. जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिवस हा 5 जूनला साजरा केला जातो. आणि एक ओझोन डे असतो तो 16 सप्टेंबरला साजरा केला जातो. हा पण पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. याच पद्धतीने एक आहे 22 मार्च हा जागतिक जल दिवस म्हणून साजरा केला जातो. 2024चा साहित्याचा नोबेल हान कांग, ज्या की दक्षिण कोरियाच्या लेखिका आहे, यांना जाहीर झालेला आहे. तर मानवी जीवनातील नाजूक भावना व वास्तववाद त्यांनी या पुस्तकामधून मांडलेला आहे. ठीक आहे. त्यासाठी त्यांना साहित्याचा नोबेल मिळालेला आहे. त्यांचं नाव आहे हान कांग, दक्षिण कोरिया देशाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि 15वा आणि शेवटचा प्रश्न आहे, जागतिक भूक निर्देशांक 2024मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर भारताचा 105वा क्रमांक लागतो. हाच 23मध्ये क्रमांक 111वा होता. आणि यावरती MPSC म्हणजेच राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर 24चा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे 105वा. तर हे होते महत्त्वाचे प्रश्न. थँक्यू सो मच.